नमस्कार मित्रांनो, मी के.जी. कप्ते आज तुमच्यासमोर एक उद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाची शासनाने भारत सरकारने जे गॅझेटमध्ये अधिसूचना जारी केली आहे ती तुमच्यासमोर माहिती देण्यासाठी घेऊन आलो आहे। मित्रांनो, मी के.जी. कप्ते प्रोजेक्ट कन्सल्टंट आणि ट्रेनर। माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बेल बटनही दाबा, बेल आयकॉन जे येतं त्याला दाबा। मित्रांनो, अत्यंत नवीन आणि येणाऱ्या ज्या योजना असतात, अधिसूचना असतात, उद्योगासाठी ज्या गरजेच्या असतात त्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, आत्मनिर्भर मिशन, आत्मनिर्भर भारत ह्या योजनेची ज्यावेळेस घोषणा झाली त्यावेळेस शासनाने जी घोषणा केली होती, MSMEची जी व्याख्या बदलली होती त्याची अधिसूचना आता शासनाने काढलेली आहे। मित्रांनो, ही अधिसूचना आत्ता शासनाने 26 जून रोजी ही अधिसूचना काढलेली आहे। मित्रांनो, हे तुमच्यासमोर जे गॅझेट ऑफ इंडिया आहे, ह्या गॅझेट ऑफ इंडियाचं जे भारतचं राजपत्र आहे त्याची अधिसूचनाची कॉपी आणि त्याची माहिती मी तुम्हाला आत्ता द्यायला सुरुवात करतोय। मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक उद्योगासाठी MSMEमध्ये जो रजिस्ट्रेशन करतो त्यासाठी महत्त्वाची आहे। आता उद्योग आधारची व्याख्या बदलली, उद्योग आधार रजिस्ट्रेशनची प्रोसेस बदललेली आहे आणि हे सगळं मी आता तुमच्यासमोर सांगणार आहे। मित्रांनो, ही अधिसूचना तुम्ही बघत असाल की 26 जून 2020 म्हणजे आज जवळजवळ 5 दिवसापूर्वी शासनाने काढलेली आहे, ज्याची माहिती मी त्वरित तुमच्यासमोर घेऊन येत आहे। मित्रांनो, आपण बघूया अधिसूचना काय आहे, हे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन मी तुमच्यासमोर देणार आहे। मित्रांनो, तुम्ही बघत असाल मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस यांचं हे नोटिफिकेशन नवी दिल्ली 26 जूनला आलेलं नोटिफिकेशन आहे। आत्मनिर्भर भारतमध्ये जशी घोषणा झाली होती त्या घोषणेप्रमाणे शासनाने क्लासिफिकेशन ऑफ एंटरप्राइज म्हणजे उद्योगाची जी व्याख्या आहे ती जी बदललेली व्याख्या आहे त्याला या अधिसूचनेद्वारे त्या व्याख्येला आता मूर्त स्वरूपात आपल्यासमोर आणलेलं आहे। मित्रांनो, an enterprises shall be classified as a micro, small and medium enterprises आणि त्याची व्याख्या तुम्ही बघा, a micro enterprise where the investment in plant and machinery or equipment does not exceed 1 crore rupees and turnover does not exceed 5 crore rupees। मित्रांनो, आता इथून पुढं मायक्रो, ज्याला मराठीमध्ये आपण सूक्ष्म उद्योग म्हणतो, त्याची व्याख्या अशी आहे की ज्या युनिटमध्ये प्लांट अँड मशिनरी किंवा इक्विपमेंट यांची गुंतवणूक 1 कोटी किंवा त्यापेक्षा खाली आहे आणि टर्नओव्हर हा 5 कोटीपर्यंत आहे त्याला सूक्ष्म उद्योग म्हणलं जाणार आहे, मायक्रो एंटरप्राइज म्हणलं जाणार आहे। मित्रांनो, स्मॉल एंटरप्राइज कोणाला म्हणायचं म्हणजे छोटा उद्योग, मायक्रो सूक्ष्मच्या नंतर येणारा जो आपण छोटा म्हणतो स्मॉल एंटरप्राइज, ते कोणाला म्हणलं जाणार तर व्हेअर द इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी ऑर इक्विपमेंट डज नॉट एक्सीड 10 करोड रुपीज अँड टर्नओव्हर डज नॉट एक्सीड 50 करोड रुपीज। म्हणजे ज्या उद्योगामधली प्लांट अँड मशीनमधली इन्व्हेस्टमेंट किंवा इक्विपमेंटमधली इन्व्हेस्टमेंट ही 10 कोटी किंवा त्यापेक्षा खाली आहे आणि 1 कोटीपेक्षा जास्त आहे अशा उद्योगाला आणि ज्याचं टर्नओव्हर 50 कोटीपर्यंत आहे अशा उद्योगाला स्मॉल एंटरप्राइज म्हणलं जाणार या अधिसूचनेद्वारे। मित्रांनो, त्यानंतर तिसरं आहे मीडियम एंटरप्राइजेस, ज्याला मध्यम उद्योग म्हणतो आपण मराठीमध्ये। तो कोणता उद्योग आहे तर व्हेअर द इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी ऑर इक्विपमेंट डज नॉट एक्सीड 50 करोड रुपीज
अँड टर्नओव्हर डज नॉट एक्सीड 250 करोड रुपीज. मित्रांनो, मीडियम म्हणजे मध्यम उद्योग कोणाला म्हणायचं आहे की ज्यांची गुंतवणूक उद्योगामध्ये, प्लांट अँड मशिनरीमध्ये किंवा इक्विपमेंटमध्ये 50 कोटी, इक्विपमेंट डज नॉट एक्सीड 50 करोड रुपीज म्हणजे 50 कोटीपर्यंत आहे. 10 कोटीपेक्षा जास्त आणि 50 कोटीपर्यंत, आणि ज्यांचा टर्नओव्हर 250 कोटीपर्यंत आहे किंवा 250 कोटी जास्तीत जास्त आहे, अशा उद्योगांना मीडियम एंटरप्राइज म्हणलं जाणार आहे. ही घोषणा अगोदर झाली होती. आज तुमच्यासमोर त्याची अधिसूचना निघालेलं मी घेऊन आलेलो आहे. आणि यापुढची अत्यंत महत्त्वाची जो उद्योगाधार आपण काढतो त्याची जी अधिसूचना आहे हे आपल्याला बघायची आहे. मित्रांनो, मी तुम्हाला आत्ता ह्या गोष्टी थोडक्यात सांगितल्या. आता या अधिसूचनेमध्ये हे सांगितलेलं आहे, बिकमिंग ए मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइज एनी पर्सन हू इंटेंड टू एस्टॅब्लिश, ज्यालाही उद्योग सुरू करायचा आहे MSMEमध्ये, एनी पर्सन हू इंटेंड्स टू एस्टॅब्लिश ए मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस मे फाईल उद्यम रजिस्ट्रेशन ऑनलाइन in the Udyam registration portal based on self declaration with no requirement to upload documents, papers, certificates or proof. ज्यालाही MSME मध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो, त्यांना आता 1 जुलैपासनं पोर्टल सुरुवात होते शासनाची. ज्या पोर्टलचं नाव आहे उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल. या पोर्टलवर जाऊन ज्यालाही उद्योग सुरू करायचा आहे तो रजिस्ट्रेशन ऑनलाईन करू शकतो. आणि यासाठी एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म त्याला फक्त द्यावा लागणार आहे. कुठलेही डॉक्युमेंट त्याला अपलोड करायचे नाही आहेत, कुठलेही सर्टिफिकेट त्याला अपलोड करायचे नाही आहेत. याची डिटेल आणखी पुढं आहेत. त्यानंतर ऑन रजिस्ट्रेशन अँड एंटरप्राइज रेफर टू ॲज उद्यम इन दी उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तो उद्योग हा उद्यम या नावाने ओळखला जाईल. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आणि त्यांना एक परमनंट आयडेंटिटी नंबर मिळेल. विल बी असाइंड ए परमनंट आयडेंटिटी नंबर टू बी नोन ॲज उद्यम रजिस्ट्रेशन नंबर. एक परमनंट आयडेंटिटी नंबर मिळेल. त्या नंबरला URN म्हणलं जाईल, उद्यम रजिस्ट्रेशन नंबर. तो परमनंट असेल, त्याला रिन्यू करायची गरज नाही. त्यानंतर हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर ई सर्टिफिकेट नेमली उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट शॅल बी इश्यूड ऑन कंप्लीशन ऑफ द रजिस्ट्रेशन प्रोसेस. रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक सर्टिफिकेट येईल, ज्या सर्टिफिकेटला उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असं म्हणलं जाईल. मित्रांनो, आता ही प्रोसेस अशा प्रकारे सुरुवात होती आहे. कंपोजिट क्रायटेरिया ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड टर्नओव्हर फॉर क्लासिफिकेशन. मित्रांनो, यामध्ये एक कंपोजिट क्रायटेरिया ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड टर्नओव्हर shall apply for classification of enterprise as micro, small or medium. जे आत्ता आपण वरच्या बाजूला डिस्कशन केलेलं आहे तेच आहे. इफ एन एंटरप्राइजेस क्रॉसेस द सेलिंग लिमिट स्पेसिफाईड फॉर इट्स प्रेझेंट कॅटेगरी इन आयदर ऑफ द 2 क्रायटेरिया ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑर टर्नओव्हर, इट विल बी सीज टू एक्झिस्ट इन द कॅटेगरी अँड बी प्लेस्ड इन द नेक्स्ट कॅटेगरी. थोडक्यामध्ये मी असं सांगेन की आपण समजा सूक्ष्ममध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पण आपली प्लांट अँड इन्व्हेस्टमेंटमधली मशिनरीमधली गुंतवणूक वाढली, आपला टर्नओव्हर वाढला, तर आपोआप तुमचं सीलिंग लिमिट वाढल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन मायक्रोमधनं स्मॉलमध्ये होईल, स्मॉलमधून वाढला तर मीडियममध्ये होईल. मित्रांनो, आपलं प्लांट अँड मशिनरीचं जे कॅल्क्युलेशन आहे ते कशाच्या आधारे केलं जाईल, तर या अधिसूचनेत म्हणलेलं आहे, दी कॅल्क्युलेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी ऑर इक्विपमेंट विल बी लिंक्ड टू दी इन्कम टॅक्स रिटर्न ITR. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो. ऑफ द प्रिव्हियस इयर फाइल्ड अंडर द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. मित्रांनो, या आपल्या रजिस्ट्रेशन
आपण जे करणार आहोत त्या आधारशी बाकी सगळ्या डिपार्टमेंटशी यामध्ये लिंक केलेलं बहुतेक दिसतंय. आपण जी माहिती देतो ती माहिती सगळीकडनं लिंक केलेली या सूचनेद्वारे आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, जर कोणी नवीन, हे जे वरचा मुद्दा मी तुम्हाला सांगितला पॉईंट नंबर 4 मधला 1 नंबर हे एक्झिस्टिंग उद्योग म्हणजे चालू उद्योगांसाठी आहे. आणि 2 नंबरचा जो मुद्दा आहे, इन केस ऑफ न्यू एंटरप्राइज म्हणजे नवीन उद्योग असेल, वेअर नो प्रायर ITR इज अवेलेबल, तिथं जर का इन्कम टॅक्स रिटर्न ITR भरलेला नसेल तर दी इन्व्हेस्टमेंट विल बी बेस्ड ऑन सेल्फ डिक्लेरेशन. आपल्याला एक डिक्लेरेशन द्यावं लागणार आहे, सेल्फ डिक्लेरेशन आहे, त्याच्या आधारे आपल्याला हे प्रोसेस करता येईल. सेल्फ डिक्लेरेशन ऑफ द प्रोमोटर ऑफ द एंटरप्राइज अँड सच रिलॅक्सेशन शेल एंड आफ्टर द 31st March ऑफ द फायनान्शियल इयर इन विच इट फाइल्स इट्स फर्स्ट ITR. म्हणजे एखादी नवीन उद्योजक जो ITR भरत नाही पण तो रजिस्ट्रेशन करतो URN साठी, तर त्याचं रजिस्ट्रेशन केलं जाईल सेल्फ डिक्लेरेशनवर आणि त्यानंतर जे 31st मार्चला पहिला ITR येईल त्याबरोबर त्याचं, ज्याला म्हणतो आपण इट्स फाइल्स इट्स फर्स्ट ITR बरोबर त्याला पडताळणी केली जाईल. मित्रांनो, त्यानंतर मी महत्त्वाचे मुद्दे जे आहेत यातले मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे. आता रजिस्ट्रेशन प्रोसेस काय आहे? सर्वात महत्त्वाचा मुद्दा, उद्योग आधार जे आता कुठेही कोणालाही काढता येत होतं, प्रोसेसमध्ये बराचसा बदल केलेला आहे आणि याचं सगळ्या डिपार्टमेंटशी लिंक केलेलं दिसतं आहे. मित्रांनो, रजिस्ट्रेशन प्रोसेस काय असेल तर दी फॉर्म फॉर रजिस्ट्रेशन शेल बी प्रोव्हाइडेड इन दी उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल. उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल जे शासनाने आता नवीन निर्माण केलेलं आहे तिथं फॉर्म असेल. देअर विल बी नो फी फॉर फायलिंग उद्यम रजिस्ट्रेशन. एक लक्षात ठेवा, उद्यम रजिस्ट्रेशन करण्यासाठी कुठलीही फीस शासनातर्फे आकारली जाणार नाही. आधार नंबर शेल बी रिक्वायर्ड फॉर उद्यम रजिस्ट्रेशन. उद्यम रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार नंबर गरजेचा आहे. दी आधार नंबर शेल बी ऑफ द प्रोप्रायटर इन केस ऑफ प्रोप्रायटरशिप फर्म, ऑफ द मॅनेजिंग पार्टनर इन द केस ऑफ पार्टनरशिप फर्म अँड ऑफ ए कर्ता इन द केस ऑफ अ हिंदू अनडिवायडेड फॅमिली HUF. मित्रांनो, जर आपली पार्टनरशिप कंपनी असेल, प्रोप्रायटरशिप असेल तर आणि हिंदू अनडिवायडेड फॅमिली मार्फत आपण रजिस्ट्रेशन करत असू तर त्याचा जो कर्ता आहे, पार्टनरशिप फर्म असेल तर ज्याला साहीचा अधिकार आहे, अशा लोकांचा उद्योग आधार इथं रजिस्ट्रेशनसाठी वापरलं जाणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच उद्योग आधारला वापरून रजिस्ट्रेशन होणार आहे. मित्रांनो, 5वा मुद्दा आहे, इन केस ऑफ ए कंपनी और ए लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप और ए कोऑपरेटिव सोसायटी और ए सोसायटी और ए ट्रस्ट, द ऑर्गनायझेशन और इट्स ऑथराइज्ड सिग्नेचरी शेल प्रोव्हाइड इट्स GSTIN अँड PAN अलॉंग विथ इट्स आधार नंबर. जर का ती कंपनी रजिस्टर्ड असेल, ज्याला आपण म्हणतो लिमिटेड LLP कंपनी असेल, कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, ट्रस्ट असेल, ऑर्गनायझेशन असेल एखादी, तर यांना स्वतःच्या आधाराबरोबरच त्या कंपनीचा GSTIN नंबर आणि PAN नंबर देणं आवश्यक आहे. उद्योग रजिस्ट्रेशनसाठी, उद्यम रजिस्ट्रेशनसाठी हे लक्षात घ्या मित्रांनो. 6वा मुद्दा आहे, इन केस एन एंटरप्राइज इज ड्यूली रजिस्टर्ड ॲज अन उद्यम विथ PAN, any deficiency of information for previous years when it did not have PAN shall be filled upon self declaration basis. हे देत असताना जर का आपल्याकडे कुठलीही माहिती जर कमी असेल तर ती सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मवर गृहीत धरली जाणार आहे. 7वा मुद्दा आहे, नो एंटरप्राइज शेल फाईल मोर दॅन 1 उद्योग रजिस्ट्रेशन. मित्रांनो, हे लक्षात घ्या, हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणत्याही उद्योगाला एकपेक्षा जास्त उद्यम रजिस्ट्रेशन करता येणार नाही. प्रोव्हाइडेड दॅट एनी नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग मॅन्युफॅक्चरिंग और सर्व्हिसेस और बोथ मे बी स्पेसिफाईड और ॲडेड इन 1 उद्यम रजिस्ट्रेशन. याचा अर्थ असा आहे
की आपण कितीही मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज आणि सर्व्हिसेस त्या एका उद्यम रजिस्ट्रेशनवर त्या दिलेल्या नंबरवर आपण ॲड करू शकू, दुसरा काढता येणार नाही. 8वा मुद्दा आहे हुवेअर इंटेन्शनली मिसप्रेझेंट्स or attempts to support the self-declared facts and figures appearing in the Udyam registration or updation process shall be liable to such penalty as specified under section 27 of the act. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे जर आपण सेल्फ डिक्लेरेशनमध्ये कुठलीही चुकीची माहिती भरली असेल तर त्याची लायबिलिटी आपल्यावर असेल, त्याला पेनल्टी शासनाच्या अंडर सेक्शन 27 ॲक्ट प्रमाणे त्यावर पेनल्टी लागू शकते. मित्रांनो, ही आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस एक्झिस्टिंग लोकांसाठी आणि नवीन प्रोसेससाठी. मित्रांनो, आता यापुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे रजिस्ट्रेशन ऑफ एक्झिस्टिंग एंटरप्राइजेस. सध्या जे उद्योग चालू आहेत त्यांच्या रजिस्ट्रेशनचं काय? तर रजिस्ट्रेशन ऑफ एक्झिस्टिंग एंटरप्राइजेसमध्ये तुम्ही बघाल, पहिला मुद्दा आहे ऑल एक्झिस्टिंग एंटरप्राइजेस रजिस्टर्ड अंडर EM पार्ट 2 or UAM shall register again on the Udyam registration portal on or after the first day of July 2020. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की जेही यापूर्वी EM पार्ट 2 ज्याला आंत्रप्रिनर मेमोरंडम पार्ट 2 म्हणलं जात होतं आणि UAM म्हणजे उद्योग आधार मेमोरंडम ज्याला आपण म्हणत होतो, त्या सर्वांना आपल्याला परत रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. यापूर्वी ज्यांनी केलेलं आहे त्या सर्वांना जे पोर्टल 1 डे ऑफ जुलै 2020 म्हणजे 1 जुलैला सुरुवात होणाऱ्या पोर्टलवर परत रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे मित्रांनो. म्हणजे या दिवशी या पोर्टलची सुरुवात होत आहे. दुसरा मुद्दा आहे ऑल एंटरप्राइजेस रजिस्टर्ड टिल 30 जून 2020 म्हणजे सगळे उद्योग ज्यांनी उद्योग आधार रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे उद्योग आधारचं रजिस्ट्रेशन फक्त आणि फक्त मॅन्युफॅक्चरिंग अँड सर्व्हिस ॲक्टिव्हिटीनाच करता येतं, बिझनेसना करता येत नाही, त्याला गरज नाही करण्याची. त्याचा माझा आधी एक व्हिडिओ आहे. हा दुसरा मुद्दा महत्त्वाचा, ऑल एंटरप्राइजेस रजिस्टर्ड टिल 30 जून 2020 शेल बी रिक्लासिफाईड इन अकॉर्डन्स विथ दी नोटिफिकेशन. ह्या नोटिफिकेशन प्रमाणे 30 जून 2020 पूर्वी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्वांना ह्या नोटिफिकेशन प्रमाणे रिक्लासिफाय करणं गरजेचं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा हे लक्ष देऊन ऐका, तो म्हणजे दी एक्झिस्टिंग एंटरप्राइजेस रजिस्टर्ड प्रायर टू 30 जून 2020 म्हणजे 30 जून 2020 पूर्वी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे शॅल कंटिन्यू टू बी व्हॅलिड ओनली फॉर पीरियड अप टू दी 31 डे ऑफ मार्च 2021. त्यांचं रजिस्ट्रेशन 31 मार्च 2021 पर्यंतच व्हॅलिड धरलं जाणार आहे. म्हणजे त्यापूर्वी आपण हे नवीन जे रजिस्ट्रेशन URN नंबर आहे त्या नंबरमध्ये उद्यमी रजिस्ट्रेशन नंबर करणं हे सर्वांसाठी गरजेचं आहे. मित्रांनो, हे नोटिफिकेशनमधल्या ज्या महत्त्वाचे मुद्दे होते ते महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासमोर आज घेऊन आलो आहे. मित्रांनो, याच्या पुढे एक महत्त्वाचा जो मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो ते म्हणजे फॅसिलिटेशन अँड ग्रीव्हन्सेस रिॲड्रेसल ऑफ एंटरप्राइजेस. म्हणजे शासनाने एक विंडो ओपन केलेला आहे ज्यामध्ये दी चॅम्पियन्स कंट्रोल रूम फंक्शनिंग इन व्हेरियस इन्स्टिट्यूशन्स अँड ऑफिसेस ऑफ मिनिस्ट्री ऑफ MSME शॅल ॲक्ट ॲज अ सिंगल विंडो सिस्टीम. ही सिंगल विंडो सिस्टीम यामध्ये काम करणार आहे. जिल्हा स्तरावर ह्या आपल्यासाठी अतिमहत्त्वाचं आहे. दी डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर म्हणजे DIC विल आल्सो ॲक्ट ॲज अ सिंगल विंडो फॅसिलिटेशन सिस्टीम इन देअर डिस्ट्रिक्ट. प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा उद्योग केंद्र आहे त्या जिल्हा उद्योग केंद्र यामध्ये सिंगल विंडो फॅसिलिटेशन सिस्टीम म्हणून कार्यरत राहणार आहे. मित्रांनो,
any person who is not able to file the Udyam registration for any reason including the for lack of Aadhaar number may approach any of the above single window system. ज्यांच्याकडं उद्योग आधार नाही किंवा काही अडचणी असतील त्या लोकांनी जिल्हा उद्योग केंद्राकडं आणि जी दुसरी सिंगल विंडो सिस्टीम ऑनलाईन आहे तिकडं भेटायला हरकत नाही रजिस्ट्रेशनसाठी. त्यांची ही प्रोसेस आहे. रजिस्ट्रेशन पर्पज विथ हिज आधार एनरोलमेंट आयडेंटिटी स्लिप. आधार कार्ड नाही आहे पण आधार एनरोलमेंट केलेलं आहे तर त्याची स्लिप और कॉपी ऑफ आधार एनरोलमेंट रिक्वेस्ट ऑफ बँक फोटो, पासबुक, वोटर आयडेंटिटी कार्ड और पासपोर्ट ऑफ ड्रायव्हिंग लायसन्स ह्या ज्या कागदपत्र आहेत हे घेऊन ते जिल्हा उद्योग केंद्राकडे रजिस्ट्रेशनसाठी जाऊ शकतात. मित्रांनो, मग तिची पुढची प्रोसेस जिल्हा उद्योग केंद्रामध्ये आपल्याला मदत केली जाईल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इन केस ऑफ एनी डिस्क्रमसी और कंप्लेंट द जनरल मॅनेजर ऑफ द डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री सेंटर of the concerned district shall undertake an inquiry for verification of the details of Udyam registration submitted by the enterprise and thereafter forward the matter. मित्रांनो, जिल्हा उद्योग केंद्राचे जे जनरल मॅनेजर असतात ज्यांना आपण मराठीमध्ये महाव्यवस्थापक म्हणतो त्यांना या बाबीचा अधिकार देण्यात आलेला आहे. ते एन्क्वायरी करू शकतात आपले जे काही डॉक्युमेंट आहेत त्या बाबतीमध्ये आणि मग ते पुढची प्रोसेसला फॉरवर्ड करतील. म्हणजे ते पाहतील आणि मग ते पुढच्या अथॉरिटीजला फॉरवर्ड करू शकतील. मित्रांनो, अशा प्रकारे ही अधिसूचना 26 जून 2020ला भारत सरकारच्या MSME मार्फत काढण्यात आलेली आहे, ज्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. यातनं आपल्याला हे लक्षात येईल की 26 जूनपासनं आता आपल्या MSMEची व्याख्या बदललेली आहे. उद्योग आधार आता बंद झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता आपल्याला उद्यमी रजिस्ट्रेशन पोर्टलवर जाऊन उद्यमी रजिस्ट्रेशन नंबर घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, याला त्या रजिस्ट्रेशनला एक QR कोड दिला जाणार आहे आणि त्या कोडवरनं सगळी माहिती शासनाकडं आपोआप बघितली जाऊ शकते. मित्रांनो, एक गोष्ट जी लक्षात येते ती म्हणजे आता उद्योग आधारसारखं एवढं ज्याला म्हणतो आपण सोपं काम यामध्ये असलं तरी उद्यमी रजिस्ट्रेशन नंबरला एक वेगळं एक वेगळ्या प्रकारचं स्टेटस यामध्ये देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आपण ज्यांनी नवीन आत्ता रजिस्ट्रेशन करू इच्छितात त्यांनी ही साईट ओपन झाली की त्यावर जाऊन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्यानंतर जे ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे उद्योग आधारचं त्यांनी मात्र आपल्याला हे रिन्यू करणं गरजेचं आहे 31 मार्च 2021 पर्यंत. मित्रांनो, आपल्याला काही शंका असतील तर मला कॉल करायला हरकत नाही. यामध्ये अत्यंत नॉमिनल शुल्कामध्ये आपण सुद्धा सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो, करणार आहोत, करायचा विचार आहे. मित्रांनो, आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे, परत एकदा सांगतोय, माझं नाव आहे KG कप्ते, ट्रेनर अँड प्रोजेक्ट कन्सल्टंट. माझा नंबर आहे 7972542736. आपण मला सकाळी 10:30 ते 11:30 बोलू शकता किंवा संध्याकाळी 7 ते 9 ह्या कालावधीत माझ्याबरोबर चर्चा करू शकता, बोलू शकता. मित्रांनो, ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी बरीचशी माहिती दिलेली आहे, उर्वरित ती आपण पाहू शकता. म्हणजे पुढील कारवाईसाठी आपल्याला मदत होईल. मित्रांनो, ह्या नोटिफिकेशन जे आहे हे नोटिफिकेशन MSMEच्या वेब पोर्टलवर उपलब्ध आहे, जे आपण डाउनलोड करूनही बघू शकता आणि त्याची संपूर्ण नोटिफिकेशन ज्याला हवं आहे ते आपण वाचू शकता. मित्रांनो, माझा हा उपक्रम आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. नक्की आम्ही यामध्ये तुम्हाला मदत करूया. धन्यवाद सर्व नव उद्योजक आणि एक्झिस्टिंग उद्योगांना.